श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज हे अद्वितीय संत असून त्यांच्या कृपेने असंख्य भक्तांच्या जीवनात सुखद आणि अद्भुत अनुभव घडले आहेत. त्यापैकी एका भक्ताचा अनुभव येथे मी सांगते आहे, ज्याला त्यांच्या आशीर्वादाने लग्न जमले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक निस्सीम भक्त राघव अनेक वर्षापासून त्यांच्या चरणी प्रार्थना करत होता. राघवचे वय 30च्या पुढे गेले होते, पण त्याला योग्य जोडीदार मिळत नव्हता. त्याच्या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेस काही ना काही अडचणी आल्या. या परिस्थितीत राघवने आपली समस्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मांडण्याचा निर्णय घेतला. राघवने स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन संकल्प केला की माझं लग्न स्वामींच्या आशीर्वादाने जमले तर मी त्यांच्या चरणी काहीतरी मोठं सेवा कार्य अर्पण करेन. ज्याने रोज 41 दिवस स्वामी समर्थांची पूजा केली आणि श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात वेळ घालवला. एका रात्री राघवला स्वप्न पडलं. स्वप्नात स्वामी समर्थ महाराज त्याला म्हणाले, तू काळजी करू नकोस, तुझं लग्न 1 महिन्याच्या आत जमेल, फक्त श्रद्धा ठेव. हे स्वप्न पाहून राघवला खूप आनंद झाला आणि तो पुन्हा श्रद्धेने पूजेसाठी लागला. 1 आठवड्यानंतर राघवच्या काकांना एका मित्राने मुलीच्या स्थळाबद्दल सांगितले. मुलगी शिकलेली, सुशिक्षित आणि सौम्य स्वभावाची होती. दोन्ही कुटुंबियांनी भेटण्याचा निर्णय घेतला. स्वामी समर्थांच्या कृपेने दोन्ही कुटुंबियांना एकमेकांचा स्वभाव आवडला. राघव आणि त्या मुलीची भेटही चांगली झाली. काही दिवसांतच दोन्ही कुटुंबियांनी लग्नासाठी होकार दिला. स्वामी समर्थांच्या कृपेने एक महत्त्वाची गोष्ट घडली. लग्न ज्या दिवशी ठरले होते त्या दिवशी मंदिरात एक अभिषेक होणार होता. राघवने स्वामी समर्थांच्या चरणी साखर अर्पण केली आणि त्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. लग्नाच्या दिवशी स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर दोघे उभे होते. राघव आणि अनुष्काने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने केली. लग्नाच्या वेळी अनेकांना अनुभव आला की स्वामींच्या मंदिरात एक अद्वितीय चैतन्य जाणवत होते. लग्नानंतर राघवने स्वामी समर्थांच्या चरणी वचन दिलेले सेवा कार्य सुरू केले. त्याने गरजूंसाठी अन्नदान, वस्त्रदान आणि शिक्षणाची सोय केली. स्वामी समर्थांवरील श्रद्धेने त्याला समाजात चांगले कार्य करण्याची प्रेरणा दिली. हा अनुभव दाखवतो की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रद्धेने प्रार्थना केल्यास त्यांचे आशीर्वाद नक्कीच मिळतात. राघव आणि अनुष्काच्या आयुष्यात आनंदाचे क्षण भरून आले आणि त्यांनी आपल्या नव्या आयुष्याला एक सुंदर सुरुवात केली. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही भावना प्रत्येक भक्ताच्या मनात असते आणि या कथेतून ती अधिक दृढ होते. देव तुम्हाला म्हणतो, प्रिय बाळा, जनता देवावर विश्वास नाही, त्यासाठी या विषयी संदेशाकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे. मला फक्त त्यांच्याशी बोलायचं आहे ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आज रात्री लक्ष्मी स्वतः चालत तुझ्या घरी येईल, ज्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक चिंता दूर होतील. तुमच्या स्वर्गीय पित्याने तुमच्या मूक प्रार्थना ऐकल्या आहेत आणि आता तुम्हाला या अनपेक्षित आर्थिक आशीर्वादाने आशीर्वाद देण्याची योजना करत आहे. देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी माझी आई असं टाईप करा. देव म्हणतो, मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे. आकाश, पृथ्वी, महासागर, पर्वत, सूर्य आणि तारे तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या आणि परिपूर्ण आहे. सतत बदलणाऱ्या गोष्टींपेक्षा मी सुसंगत आणि विश्वासार्ह आहे. माझ्या मुला, लक्षात ठेव की मी तुला बढती आणि आशीर्वाद देतो. मी जे वचन दिले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि मी तुझ्यासोबत असतो. प्रमाणे हा दिवसात स्वर्ग निर्माण करेल आणि 7व्या दिवशी विश्रांती घेईल.
त्याचप्रमाणे मी काही मिनिटांमध्ये तुमचे जीवन बदलू शकतो. तुमच्या आयुष्यातील पुढील 7 दिवस विलक्षण असणार आहेत, कारण तुम्ही आनंद, प्रेम आणि सुधारित वित्त यांनी भरलेल्या हंगामात पाऊल टाकत आहात. पुढील 2 मिनिटे विपुलता, आशीर्वाद आणि संधी घेऊन येतात. उद्या सकाळी तुम्हाला पहिली गोष्ट मिळेल ती एक चमत्कार आहे. देव अनपेक्षित आशीर्वाद, उत्तम विचार, प्रेम आणि शांती पाठवेल व भक्त हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील. त्याचं सौभाग्य याच रात्री बदलून जाईल. देव म्हणतो, तुमचे आरोग्य, पैसा, नातेसंबंध स्वामींच्या नावाने बरे होईल आणि सुधारेल. ज्यातील सर्व मी शक्तिमान देव आहे, जो प्रदान करतो, बरे करतो, पुनर्संचयित करतो आणि भरपूर आशीर्वाद देतो. देव म्हणतो, जेव्हा तू मला सर्वस्व देतोस तेव्हा तू पृथ्वीवर तुझ्या जीवनात समृद्धी आणतोस आणि स्वर्गात खजिना जमा करतोस. मी तुमच्या वेदनांची शक्ती आहे आणि तुमच्या समस्यांना आशीर्वाद बदलणार आहे. मी तुम्हाला अनेक आशीर्वाद, यश आणि चमत्कार देणार आहे, ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुला या आशीर्वादाची गरज असेल तर स्वामी माऊली, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, स्वामींना सांगा. आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब जरूर करा. देव म्हणतो, तुम्ही जे गमावले आहे ते पुनर्जन करण्याचे आणि जे तुटले आहे ते बरे करण्याचे देव तुला वचन देतो. बरे होण्याची वेळ आता आली आहे आणि देव तुमच्या आयुष्यातील तुटलेल्या तुकड्यासारखं सुधारत आहे. परमेश्वर सक्रियपणे तुमचे जीवन बदलत आहे, तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करत आहे आणि तुमच्या अडथळ्यांचे पुनर्आक्रमण रूपांतर होत आहे. तुमचा देखील तुमच्या देवावर प्रेम असेल तर नक्की हा शक्तिशाली संदेश अशा भक्ताला शेअर करा, जो दुःखी आहे, चिंतित आहे. मोठ्याने बोला, विश्वाला घोषित करा, कारण तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. खात्रीने सांगा, माझ्या बँक बॅलन्समध्ये माझ्या कल्पनेपेक्षा जास्त पैशांचा स्फोट होणार आहे. भगवान म्हणतात, प्रगतीच्या हंगामासाठी सज्ज व्हा. जिथे तुमच्या आशा आणि इच्छा पूर्ण होतील तिथे तुम्ही तुमच्या प्रियजनांसह आश्चर्यकारक विजय मिळवाल. तुम्ही भारावून गेलेल्या आणि थकलेल्या भावनांपासून आणि समाधानी वाटण्याकडे जात आहे. त्याची उपस्थिती तुमच्या जीवनात शांती आणि आनंदाने, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्हाला सांत्वन मिळेल. तुमचे जीवन परिवर्तनाच्या काठावर आहे आणि देव तुमचे दुःख, चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्यांना चांगले आरोग्य, आनंद आणि शांती देईल. शेवटपर्यंत ऐकून तर बघ, कितीही मोठं संकट असलं तरी स्वामी स्वतः येऊन दूर करतील. स्वामी म्हणतात, तुमची नोकरी, आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधामध्ये उल्लेखनीय बदल पाहण्यासाठी सज्ज व्हा. देव वचन देतो की येत्या काही दिवसात जो तुम्हाला आशीर्वादाचा वर्षाव करेल. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आपल्या जीवनात त्याचे अविश्वसनीय चमत्कार प्राप्त करण्यासाठी उत्साही आणि तयार व्हाल. तुम्हाला विपुलता, आरोग्य, आनंद, परिवर्तन प्राप्त होणार आहे. तुमचा मार्ग उजळून निघेल आणि तुम्हाला जे जीवनासाठी जगायचे आहे त्या दिशेने मार्गदर्शन करा. आत्मविश्वासाने घोषित करा, प्रेम, उपचार आणि विपुलता प्राप्त करण्यास तयार आहे, जे योग्यरित्या माझे आहे. पुढील 3 मिनिटे हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण यासाठी तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. मी माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी चमत्कारिक उपचारांवर विश्वास ठेवतो आणि मला विश्वास आहे, जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील. हे रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ स्वतःला समजावत राहा.
चला एकत्र प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या चुका पाहिल्याबद्दल आणि माझ्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहे. जेव्हा मी इतरांवर याच प्रकारे प्रेम करण्याचा संघर्ष करतो, तेव्हा कृपया मला क्षमा करा. माझ्या आयुष्यातील कठीण लोकांच्या गरजा पाहण्यासाठी मला मदत करा आणि लवकरच त्याकरता पूर्ण करण्यासाठी मला मार्गदर्शन करा. ज्या प्रकारे तुम्हाला आनंद होईल, तुमचे दुःख बरे होण्याचा मार्ग मिळेल आणि तुमची धडपड विपुल आशीर्वादांसाठी मार्ग मोकळा करेल. हे महिने विपुलता, आशीर्वाद आणि संधींनी भरलेले असतील. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची इच्छा असलेल्या सर्व गोष्टीसाठी आशीर्वाद देईल. मग ती नोकरी असो किंवा आर्थिक विपुलता किंवा स्वप्नातील कार किंवा खरे प्रेम असू शकते. मित्रांनो, संदेश आवडला असेल आणि तुम्ही या परमेश्वरी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर नक्कीच माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. आणि अजूनही आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.